शेळ्या 4-5 भाकरी असायच्या, कालवण 2 तांबे असायचं. बर ते कुस्करून हाणायचं सारं. त्याचं काय म्हणणं होतं, गडी दांडगा आहे ही झोपेत ही उठलं तर ही मला जाऊ देत नाही माघारी. ते ह्याला खाली बसवावा आणि पळून जावं आपण. अशात त्यानं कुऱ्हाड हाणली मला. बादली पातूर गेल्यावर रक्त सार व्हायला, डोळे झाकलं माझं. तेही बघितलेले त्याच्यावर सहीच करायचं आम्हाला होते. गेले गेले एकाला थपाका दिल्यावरती गेलं पळून. ह्याला खाली बसवावा आणि पळून जावं आपण. अशात त्यानं कुऱ्हाड हाणली मला. बर माहित आहे इथं खच पडला. बर 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 बर. डोळ्यावर पण बसली होती काय? डोळ्यावर लागली. बर ते डोळ्यात गेला. काम झालं, गडी कामाला तर चिटकलं का आपण घरला यायचं. म्हणजे तुम्ही बाकीच गडी यायच्या आधी तुम्ही तिथं कामाला भेटायचा, हा, आणि ती गडी आली का मग तुम्ही निघून यायचं घरला यायचं. पहिलं लोकांचं खाणेपिणे कसं असावं, म्हणजे काय 22-30-22 सकाळपारी सुका पाटील 35 भाकरी खात होता. 35 भाकर 1000 कडब्याची पिंडी बांधत होता. आणि पाणी प्यायचं नाही, दूधच. दुधावर नसत्या. हा मग असं का बापू, काय शरीराला थोडं दूध निघतंय, भलतं दूध का. कस काय त्यांना एवढं जायचं? हा जायचं कस काय एवढं? आणि त्यांना लगा ते आता हागला तर कोणाला उचलायचं नाही, बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधगाच भरत होता. एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना? मग काम थोडं आहे काय, ती मोठा राखीस काय मोठा राखीस एका हिरीतलं पाणी पाकच हलवत होता. तावशीचं गडी मुसलमान येस तुरतात शिदवाडी शेताला जाऊन 35 मकाचं खनिज खात होता आणि एका वाफ्यातल्या शेंगा. ही सुका पाटील देशी ऊस 5-6. घरी आल्यावर 40 भाकरी. काम काय असायचं? काम काय करायची मग? एका हिरीतलं पाणी तुझ्या बाला सुद्धा निघाल नाही, विचार मधुला. त्या पट्यानं काढले सुका पाटलानं. अजून गडी हाय गादी गावात. काम काय काय करायची लोक होते? कशा पद्धतीने काम करायचे? कशा पद्धतीनं असं पेंड्या बांधाय जुंदरा काढा जर लागला गडी आरा धरून. अरे एक 5 एकरात कडबं त्याच्या आरी होतं. रातला, दिवसा नाही. दिवसा 100-250 मिनिट एकटाच राखायचा आणि मिंडकं बघून काठ्या माझ्या रानात आला. पोती अशी कवळ्यात उचलायची म्हण. असं हितनं फेकलं तरी आत पडलं पाहिजे कवळ्यात. मी पाणी काढायला जात होतो तर 7 भाकरी घरी खाऊन पाणी काढायला जात होतो. बर एकलासवरला जायचं. तिथून बेवरली गंड मारल्याकडे नीट जी आईच बांधित ना थेटच जायचं. तुमचं खाणेपिणे कसं होतं? जेवण कसं होतं तुमचं? जेवण कालवण दूध. दूध भरपूर खाल्लं. होय. दिवसाला 4 लिटर दूध, जिरं दूध. होय. कस काय एवढं? कस काय 4 लिटर दूध कस काय एवढं पाचायचं? बाबळा असं झाड आहे त्याला शेंगच राखत नव्हतो मी. मेंढर राखायची म्हणलं तर हिरीचं पाणी काढायचं म्हणलं तर ते पाणी ओतत होतो बाहेर. तेवढंच माझ्या अंगातला घाम खाली पडत होता सारखा. बर आंघोळ केल्याने. एवढी कामाची कशी काय सवय तुम्हाला? कसं काय काम जमायचं एवढं? अंगात जीव होतो आणि काम हे केल्याशिवाय गती नाही. आता मक्ता दिल्याला गडी 80 गडी येते तर या पण ही पाणी निघायला पाहिजे गडी असतो. असेच काढत होतो. इथनं त्या टप्प्यावर पळत जाऊन वर चढायचं आणि बाहेर टाकायचं. बर पाणी काढायचं म्हणजे नेमकं काय असायचं? काय काम असं? कसलं काम असायचं ते? डबा असायचा. तेला डबा नाही तर
त्याला भाग पडून लाकूड बसवलेलं असायचं आणि इथं मध्ये धरायचं. हा ते असं भरायचं, हा पळत जाऊन बाहेर डबा पालता करायचा. बर मग डोंग्या मोठं पाणी वाहत होतं तिकडे. हा होय. ते पाणी काय म्हणजे शेतीसाठी पाणी उपसायचं का तुम्ही काय कशासाठी? हिर खांदणे करता बर 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 नवीन विहीर नवीन हिर खांदणाची चालू केलेली होती. हा त्याचा मागचा ते मळवाडी गणेशाला दिलेला होता. बर बर मग ती मळवाडीवरून सकाळपर्यंत आंघोळ्या करून भाकरी बांधून यायची तिथं. हा ती येसतो मी पाणी काढून भराव्यावर टेकायचो. बर मग ती म्हणायची आम्ही रोज भाकरी हातावर पाठीत खाऊन येतो या, हा आणि जेव्हा बघेल तेव्हा त्या शेतावर वाटेला आलं म्हणजे तुम्ही ते तुम्ही नीट वरता आलं का बरोबर तुम्ही भराव्यावर बसलेलंच आम्हाला दिसता या. हा मग काय सांच्याला शेती येत आहे का काय आम्हाला कळेना ते. आणि 3 गडी आहे तर म्हणला तुमचंच घरचं आहे तर म्हणला हा मधू धोंडी हा सुरीबान त्यांना पाणी निघत नाही म्हणला. हा आणि आम्ही काम बंद करून जातो या, हा आणि तुम्ही रात्रीचं पाणी आम्ही व्यस्तोरपणा नद्याला काढून बाहेर टाकताय म्हणलं तुमचं काम भलतंच झालं म्हणलं. हे किती वाजता जायचं तुम्ही? पहाटे 4ला नदीला आंघोळ करायची आपली हा आपल्या डोहऱ्याला. बर आता मसुजी बांधलेला आहे हा त्याच्यावर तर त्या डोहऱ्यालाच आंघोळ करायची. म्हणजे ते नामाचं हेर पाडले ना का तिथं, बर 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 हा तिथं आंघोळ करायची हा पहाटे 4ला. बर पुन्हा घरला यायचं हा आणि जेवण करायचं हा आणि मग जायचं. एवढं सकाळी जेवण असायचं का? हां चालेल पहाटे 4ला. सकाळचं जेवण कसं असायचं? काय असायचं जेवण सकाळच्या? शेळ्या 4-5 भाकरी असायच्या, हम्म. कालवण 2 तांबे असायचं, बर ते कुस्करून हाणायचं सारं. हा आणि कामावर जाताना सोबत न्यायचे का भाकरी बांधून भाकरच घ्यायची नाही, ते जेवणच जायचं त्यातनं. बर गेलं का तर सुरूच करायचं. किती वाजेपर्यंत काम असायचं? काम घडी ती सुट्टीच ती येस्तोर त्यांच्या वक्तावर काम चालूच. पाणी निघस्तोर बंद नाही. बर पाणी बाहेर काढून टाकायचं आणि मग वर भराव्यावर बसायचं जाऊन. बर आणि सोबत कोण असायचं का मग? अजून कोण असेल सोबत का? हां हां एकटाच जात होतो. होय नेमकं काम होस्तोर एकट्यानंच पाणी काढलं. बर पण मला असं जाचायला लागल्यावर मग ते तिथून गड्याला नेलं हा आणि तात्याला हा दादाला म्हणलं असं असं होतं कसं काय करावं. हा बरं आता जा म्हणला 2 रोज दुसरी इंजानं आणतो, हा तर आता तात्याकडे जा म्हणला. असं जाताना तात्या कोण? आनंदराव आमचा बर बर हा चिचुब्याला नाही ते बर 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 हा. आणि दादा म्हणजे? वडील. बर 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 होय. किती विहिरी खाल्ल्या हो तुम्ही? 2-3 हिरी खांदल्या तसे. बर आणि मग विहिरी खांद्या झाल्यावर कामावर कधी दुपारी यायचं का संध्याकाळी यायचं? काम झालं हम्म, गडी कामाला तर चिटकलं हम्म. का आपण घरला यायचं. म्हणजे तुम्ही बाकीचं गडी यायच्या आधी तुम्ही तिथं कामाला भेटायचा हां आणि ती गडी आली का मग तुम्ही निघून यायचं? घरला यायचं. किती वाजलेल्या असायच्या? 8 वाजलेली असायच्या. बर चालतच यायचं ना माघारी. म्हणजे सकाळचा झटका तुमचा असायचा काय? हे सकाळचा झटका झाला. बर येऊन जेवायचं. परत अजून येऊन जेवायचं? हां हां त्यातनं येऊन जेवायचं पुन्हा. आणि हा पुन्हा मेंढर राहायची ती हा रानात घेऊन जायचं. बर मेंढराच्या मागे जेवण घेऊन जात होता काय? मेंढरा मागं जायचं बांधून घेऊन. होय होय बर बघून एक हा दुपारी जेवायला धार काढून. होय म्हणजे दुपारीच तिथंच मेंढरा दूध काढायचं आणि तिथंच खायचं रानात? हां शहरा मेंढराचं त्याचं धार काढायचं मेंढरा राखत हा आणि तसंच जेवायचं त्यांच्या मागत. बर बसायचं नाही. भाकरी नेलेल्या असायच्या का? भाकरी नेहली असायच्या. किती असायच्या भाकरी? भाकरीच्या 2.5-4 असायच्या. बर
ते काकत जाळ बांधली ही भगवनवती असायचं सारखंच. हा आणि परत संध्याकाळी येऊन परत अजून जेवायचं का? संध्याकाळी आणि घ्यायची जेवायची. होय. संध्याकाळचं जेवण कसं असायचं, काय असायचं? ते कालवणी असायचं आपला हा समजाबरोबर हा 2-3 भाकरी खायची आपल्या. बर. नंतर जाऊन पुन्हा मेराबाई झोपायचे. हा हम्म. पहिली लोक पोळ्या 25-25 आणि 30-30 पोळी सणाला खायची. ते काय खायची का खरी? 30 पोळी कुठली खाते ती बोलू आपलं हा 10-12 खायची. पोळ्या. हम्म. आणि पहिलं जेवण काय असायचं, कसं असायचं म्हणजे सणावाराला काय असायचं जेवण? सणावार जेवण हे गव्हाचंच होते. काय काय असायचं? पोळ्या असायच्या, हम्म. आमटी असायची तोंड लावायला, बर. गुळवणी असायचं, हम्म. ते कुस्करून खायचं. बर. खीर असायची का? खीर ती माहळा टायमाला तेवढी. होय. हम्म. इतर वेळेस नसायची का? इतर वेळेला नाही. बर. मेंढर राखताना काय किस्से सांगायचे जरा. मेंढर म्हणजे आता रानामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला असाल. लय फिरलं. हा बहुतेक 4 गावं आहे ते हा तुमच्या आकुल्या रानातनं घरामोरनं मेर माघारी आणली. बर. रानात मग काय काय असायचं? आता तुम्ही शिर्डी घेऊन जाय रानामध्ये त्यावेळेस पीक पाणी काय असायचं? तवा रिकामी असायची मेंढर हे रानं. हा सगळं असायची खायला. हा रोट्या राहायच्या, हा. या चारायच्या. हम्म. पाऊस पाणी कसा होता त्यावेळेस? पाऊस कमी राहतो तो. बर. तुमच्या त्या जाधवाच्या पिराया वड्यातनं जाधवा वस्ती मागणं मेंढर वरत माघारी चालली. त्या बांधावर कोराडीन फाटं एक सरला 10-12 होते ना, हा त्या 2 फाटं तोडलं हा. आणि तिथं टाकलं. हम्म. 2 वाजता पाण्याला जायचं तर हम्म. आपल्या शेताच्या वरल्या बाजूला वड्यात. हम्म. मग तिथं हिंडूत जनावर पाण्याला गेले आणि त्या बांधावरून जाताना हम्म. 2 फाटा प्लस शहराचे लहानले हम्म. न बोकड होती बडीव. हम्म. बांधा बोकड इथं लागत होता. हम्म. मग त्या वड्यात मी गेलो, पाणी पिले, जेत्रा सावलेलं उभा राहिले. हम्म. आणि शेरडं लगी नाही म्हणून वरता आलीवर चढलो आणि महागारी बघितला हम्म. तर बोकड लाल भडक दिसलं. हम्म. बांड हम्म. आयला म्हणलं बोकड बांडच लांडग्याने आई गाठली बघ म्हणलं मोहर आल्यावर. हम्म. पण आलो तर हे 3 वाघ होतं. गेले एकाला थपाका दिल्यावरती गेलं पळून. बर. ते गेलं पळून ग पुन्हा दुसरं त्याच्या मागं. हा पुन्हा मग भेदावल्यावरती तिसरं बी गेलं. हा. पुन्हा मग ते बोकाड सारं भरलेलं हम्म. रक्तानं. हम्म. मेंढराला हळी दिली. हम्म. उठलेली मेंढरा आली माझ्या मागं त्याच्यावर. हम्म. हळू ऐकल्यावर बर. शेंगा झाडतोय का फाटा तोडतोय म्हणून बघायला बर. खायासाठी. हा म्हशीत आणून लावल्यावरती मी तशीच हाणली. हा आणि तुमची वस्ती होती जे वरलेगंड नाना मारे त्या हिरीवरनं हा. चांगत खाली नीट आलो. बर. बोकाड खांद्यावरच बर. आणून घरी जोत्याला असं टाकलं. हा मग दादा म्हातार होतं तर हा कसं काय झालं रे म्हणा. हा म्हणून मेंढर पाण्यावर गेली म्हणलं तर का आपासव्यात आलीत हा. आणि लेंडव्या बांधावर 2 फाटे शेरडाला तोडून टाकलं म्हणलं. हा. आणि मेंढर पाण्याला गाठली म्हणलं. बर. पुन्हा माघारी बघतो तर म्हणलं लांडग्याने बोकाड पाडलं म्हणलं त्याचं. हम्म. पुन्हा येऊन तिथं आणून लावली म्हणलं 2-3 होती. हम्म.
आणि पुन्हा मेंढर बोलवून घेऊन आता हे संघ कसं घ्यायचं म्हणून घरला घेऊन आलो म्हणजे. मग हे त्यातनं आल्यावर मेंढर आपली चांगल्या वाटेवर ना तुमच्या शेताकडे जाते ती पाऊल वाट, त्यातनं खाली लावल्यावर नदीत पाण्याला मेंढर गेली. मी गेलो बोकाड येऊन घरी, जोतेला असं टेकवलं पायवर करून. दादा म्हैस हिंडवून बांधून आलतं गावाकडे घरला. मग ते का झालं तर असंच झालं म्हणलं. बरं राहू दे म्हणलं, आता तच टाकून देऊन यायचं कशाला घेऊन आला म्हणला. लांडग्यानं मारलेलं टाकून देते ते आता जेवायला एक आलेला एक मरल म्हणलं ते एक पडेल तर हे कसं बोकाड टाकून द्यायचं कसं म्हणलं. खाऊ द्या खाते ते गोरगरीब कोणतरी. मग भजंगा पवार, भजंगा न्हावे, सुप्रिया पवार यासली खाणारी बरीच होती. मेल्याला नेलं का ती पाकनीट करायची आणि घेऊन जाऊन खारी घरी खायची. दिलं नाही तर आईच्या कांडीत गेलं ते. दादा काय द्यायचं आहे तुमच्या मनानं बघा म्हणायचं काय द्यायचं नाही तर आई घालून खावा. रानात अजून हे काय होतं ते मेंढर राखताना आता ही कडवणच्या वगैरे असलं काय काय असतं रानामध्ये. कडवंचे होते बकळ, पाऊस पडला कडवंचे यायच्या. ती बरी इथून किस भरून घरला आणायच्या, त्याची कालवण करून खायची. सारे चारा पाणी असायचं दाबून वाजता भाऊ. पण धान कमी असायचं. आता धान झालेली बकळ बागायत झाली लेफ्टच्या. तेव्हा राहणारे कामी तिथनं सोडली असल्या मळ्या पातोर. कुठं आडवं धान लागत नव्हतं. कुठं तरी गुंटा 2 गुंट वैरण केलेली कोणीतरी मोठवर तशी राहायची. पहिलं दिवस म्हणजे पहिलं दिवस चांगलं वाटतं का आता दिवस चांगलं वाटतं तुम्हाला. काय काय वाटतं तुम्हाला. पहिलं दिवस सुख लावत होतो. कसं काय. रान मोकळं असल्यामुळं. आता धान बकळ आहे, इथं रान रिकाम दिसते का. ह्यात त्याच्यात उभं राहावं लागतं येळाचेळ. सुखी म्हणजे काही नांगार फांगार हे एक पारगी हाणायचे दुपारनं कशात झोपायचे आपण वैरणे घालून असं होत होतं. पण जत्रा बाल्याला सुख नाही. कामधंदा काय असायचं पहिलं काय करायचे लोक. माती टाकायला हे जायचे कुणा तालीला ह्याला हिरे पाडायचे जास्त. ती समजा हिरी निघालेल्या होत्या पहिल्या. आता कसं खायला भजे जिलेबी वगैरे असं पहिलं होतं का. पहिलं तसलं कुठलं खायला ते हॉटेलात पैसा कोणा बाचा मोडायचा कुठं आहे. हाजऱ्या कमी असायच्या, आता हाजऱ्या बकळायच्या. ते खायचं त्या कामावाल्याला काय पडत हेच होत नाही. हॉटेलला जात नव्हता का खायला. आम्ही नाही खावत असलेला. बाजार बिजारला वगैरे जायचं का तुम्ही. सांगूला जात होतो कोकर घेऊन. होय चालवतच न्यायची. पुन्हा मालकानं महागारी वाहनानं यायचं आणि कोकरी विकायची. चला म्हणायचं आता. मग कसा असायचं सांगाल बाजार कसा भरायचा. असंच तिथं एवढं आताच्या नाही. शेरदा मेंढराचा बाजार असायचा आणि मोठे जत्रा बाजार त्याच्याजवळ असायचा. कारण मसराचा आहे. कुठनं कुठं येईल लोक. बरीच लांब येत होती वाहनानं. ही खटका कोल्हापूरची येत होती. कोण. खटका आपली व्यापारी. होय कोकरी न्यायला. तुम्ही गावातून चालत जायचं. होय सायकल वगैरे काय नव्हती का त्या काळात. वाहन गाडी बिडी काय नव्हती का. तेव्हा नव्हती वाहनं. आता ही डमडम हे निघाली ते. आता जे तर चालत नेत नाही ती कोण वाहनात टाकून जाते ती. आम्ही मेंढरातनं बाहेर काढायचे चालवत जायचे. इथनं मारापुरावरनं गुंजीगाव, गुंजीगावातनं दहिवडी पुन्हा सावं बामणी.
त्यातनं मोहर गेलं का मग ते त्यात मुक्काम करायचं, रातभर राहायचं आणि सकाळपारी उठून बाजारला जायचं. आमच्यात खेळ म्हणजे अशी लोंपाट होतो तो ही खेळ असायचा. पोरांचा काय खेळ असायचा तुमचा? हा, पोरांचा तुमचा खेळ काय असायचा बारक्यापणी? हीच लोंपाट होतो तो खेळायचं रानात जनावरा माग. होय. हा, सूरपारंबा वगैरे खेळायचा का तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला? झाडावर चढून हा, सूरपारंभ खेळत होती होय. पण तेवढ्या पुरतात. हा, आणि झाडावर अडकून जित्रावर माग खाली कोण आहे, हा, जनावर मोकळं रान जायची लांब, बर. म्हणजे बंद करायचं आणि जायचं पळत तिकडे. हा, हा, हा. मोहर कोणाचं तरी गुंठा 2 गुंठ वैरीने केलेलं असायचे ते हा, जित्राप जात होती. बर. मग जाऊन ते माघारी आणायची. तर ह्याचा किस्सा सांगा की मला. ती काय कोराड लागली तुम्हाला? कोराड हाणलेली ती काय चोराने हाणली होती काय कोराड? चोराने आणली होती. इथंच गादीगावला चालतो. काय झालं? हिंडायला काय नव्हतं, तकडे पाऊसच पडला नाही. हा, मग इकडे तेव्हा वैसं लक्ष्मी कापा असे केलेलं होतं पाहुण्याने. हा, मेंढराला इथं काय हिंडायला नाही म्हणून इकडे बघून गेल्यावर नळा फळांनी सगळं दिसायला लागली, हम्म. पाणी दिसायला लागलं. तकडं पाणी बी नव्हतं. हा, मग इथं घेऊन आलो. ते मामा इथं तकडं कोंडल्यावर हम्म. रात्री चुरती आली. बर. मग ते मेंढरात आल्यावर मी जागा झालो. हा, पाहिजे म्हणलं कोण आलं रे. हम्म. उठून बघतो तर ते करोड ते तंबाखू खात होतं येऊन. हम्म. ओळख पडलेली होती. हा, ती बी सापडण्याची होती. हम्म. ती बी अशीच जगायला आलेली. बर. इकडे कामं नव्हते काय हा, म्हणून. तर तरी ती बी अशी हेरी कामं मगतच घेत होती हा, रामोशी. हम्म. त्याचं काय म्हणणं होतं, हम्म. घडी दांडगा आहे ही. हा, ही झोपेतनं ही उठलं तर ही मला जाऊ देत नाही माघारी. बर. तर ह्याला खाली बसवावा हा, आणि पळून जावं आपण. हा, अशात त्यानं कुराड हाणली मला. बर. हिनं माहीत हाणली. हा, इथं खच पडला. बर 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 बर. ती डोळ्यावर पण बसली होती काय? डोळ्यावर लागली. बर. ते डोळ्यात गेला. मग सकाळपारी पाहुण्यान गाडी झोपली. नाही नाही, तेही मला सांगा. कोराड हाणली मी नेमकी कसं काय झालं? किस्सा सांगा जरा व्यवस्थित. मोठ्या मी लागल्या त्यानं वरनं कुराड टकुऱ्यात हाणली. बर. गेलं तकडे पळून. हा, जुंधळा होता असा झाडावने. हा, जुंधळीत गेल्यावर मला काय दिसा येत नाही. या बादली पातूर गेल्यावर हा, रक्त सार व्हायले, डोळे झाकलं माझं. हा, जा म्हणलं तुझी आई घालता म्हणलं बघू पुन्हा हा, कुठं जातोय आता. बर. सकाळपारी गाडी झोपली आणि पुन्हा पाटलाला जाऊन सांगितलं. हा. पाटलानं आणलं धरून नाही. चोराला? मी सांगितले ते काय काय म्हणलं ते इथं माळाला आहे आपल्या. बर. तुम्ही ओळखलंच होतं काय त्याला? गावातलं कसं घ्यायचं ही मेंढर घेऊन गेलं. कोण हिंडू द्यायचं, कोण नाही. हम्म. कोण अंगावर यायचं, कोण भांडायचं. हम्म. इथं कशाला आलाय म्हणायचे. हम्म. मग जीव होता अंगात. हा, तुझ्या रानात असले तर बोल म्हणायचे मी. बर. नसलं हा, तर बघलेला हो. हा, जर महागार जित्रा बांधले तर मग मी आला म्हणलं. हा, मग ती कडू जायची निघून. हा, जाऊ दे बाबा नेदा म्हणायचे. हा. मासा असायचा का नदीला? मग असं असत होतं. तुम्ही धरायला जायचे का? धरायला खाणारी जात होती की. आम्ही मेंढर राखायचं, आम्ही कशाला धरायला जातो मास. मासा खात होता का तुम्ही? होय. कुठलं कुठलं पण मासा? ते याकोब मुसलमान होतं ते खबर लावायचं हा, पाऊस पडल्यावर पाणी आल्यावर. हा, मग आम्ही मी मोरे मामा दगडू पाटील
आमचा दाजी हम्म. हे मला म्हणायचं झालं का रे कोकर पाजली का हम्म. पाजले हम्म. पाजली तर जा म्हणायची नदीकडे हम्म. मासं धरून नीटनेटकं करून शिजू घालतो तर आलोच आम्ही हम्म. मग हे सब सामान फिमान गोळा करून घेऊन यायचे ते बर. मग तर जायचं ते काढायचं नीटनेटकं करून त्याला उकळी आणायची ही तवर यायची हम्म. मग ते कालवण करायचं का अशी गोळा होऊन बसायची हम्म. ती वाढायचं रेशनला नदीलाच. नदीलाच वाळूवर बसून बर. मग ते खायचे न मजा हाणत जायची घरला कुठला असायचं मासं? आणि नदीला पाणी आलं यायचं वरनं बर. कुठलं असायचं मासं? कुठलं असायचं? जाती कुठल्या होत्या माशाच्या? माश्या जाती वामटा होत्या हम्म. कटारणं होतं हा. तांबरी होतं चपटं होतं हा. खवडी असायचं ती मेडकी अशी रवायची हा. आणि ती कातड्याकडे टाकायची अशा हा. त्या कातड्यातनं इकडे जायचं नाही हा. त्या पाण्यात असं नीट यायचं हा. आणि ते जाळं तर असं लावलेलं असायचं हम्म. ते ह्या जाळ्यात जाऊन त्या भांड्यापासून इथपर्यंत हम्म. पिच्या मोकळा सोडलेला असायचा हा. त्या जाळ्याला थटली हा. का त्या पिच्यात जाऊन अडकायची हा. मागणं पाण्याची वड त्यांना माघारी तोंड करायला यायचं नाही हा. आणि पाणी ढकलून द्यायचं मोहरं हम्म. मग ते गच भरायचं बर. मग ती बादली आहे ते असले डबा असायचे त्याजवळ ते डबं भरायचं गचाट हा. हां आणि त्यात आपल्याला पाहिजे एवढं नीट करायचं हा. आणि कालवण करून खायचं नटत खायची बर. हां तुम्हाला यायचं का बनवायला? हां तुम्ही बनवायचं का? बनवायला मीच मोहरं जायलो बर. कसं बनवायचं? फोडून धुयाचं त्याचं खवडं फोड पाक काढायचं हा. पोटं फोडायचे आतलं ते पोटं फोडल्यावर त्याचे ते मासे घाण काढायचे हा. आणि पाणी ओतून त्याच्यात धुवून चांगलं करून हा. शिजू टाकायचं मग ते तिखट मीठ तेल आणलेलं ते ओतायचं त्याच्यात हा. हे नेमकं कालवण व्हायच्या वक्ताला यायचे त्यात बर. चूल कसली करायची तयार? हां चूल कसली असायची? चूल दगाड असायचं हा. दगाड एवढं एवढं असायचं ते हा. 2-3 दगाड एक इकडं आणि एक इकडे ठेवून असं 3 दगडावर असं बघूला ठेवायचं ते बर. आणि एकीकडे जाळ लावायचं त्याला वाळूवर ढंढांचा जाळ लागून शिजायचं लगेच 6 टाकला का ते उकळी आली का उतरून बाजूला ठेवायचं पुन्हा त्याला जाळ लागू द्यायचा नाही बर. मग ती आली का त्यांना बसवायचं आणि ते जीवच वाढायचं ते खबर लावलं होतं त्याला राहिलेलं कालवण राहिलेल्या भाकरी ती साऱ्या त्याला द्यायच्या कोणाला? ते याकूबला बर. खायचं तेवढं खायचं पोट भरून हा. आणि ते कालवण राहिलेलं हा. सामान भाकरी राहिलेल्या हा. 6 काय राहिलं असेल हा. ते ताब्यात द्यायला बर. ते आम्ही गावाकडे यायचं आणि ते राहायचं होतं नदीला राहायचं म्हणजे? झोपायचं खवरापाशी हो होय. वाळूला झोपायचं मासे पकडायसाठी रात्रभर तिथंच? रातभर तर होय. सकाळपर्यंत पहाटेच्याला उठून ते पुन्हा जाळ भरलेलं काढायला असं डबं भरून बघायला ठेवायचं हा. पुन्हा कोणतरी माझ्यासारखं हायची हा. नेजलं असेल आणि पिच्या सोडून जा मासं घेऊन यावा म्हणून हा. त्या पाहिजे झोपायचं तर बर. कोणतर चोरून नेल म्हणून? हां बर. पिच्या सोडून 12 बडी नेहते ती म्हणला हा. पुन्हा उद्या मी त्यांनी नेल्यावर मी सोडून पाटेच्याला काय नेऊ म्हणला हा. हा. एकायचं गावात नेऊन मंगुड्याला नेऊन खांदून ढेकळं काढायची हम्म. कडब्याची कडेने पाळ लावायची हम्म. असं बुडकं हम्म.
आणि ते आतनं गोल काढायचं, ते पुन्हा पाण्यानं असं शिपायचं आणि पुन्हा ते हरभरी आंब होती ती बुसकाट त्या वल्यावरून टाकायचं, पुन्हा असं असं चेचायचं, घट करायचं आणि ते पुन्हा काठीनं बडवायचं गडी. वावड्या लावायच्या, वारं आलं उपणून काढायचे, बुसकाट एकीकडे, ज्वारी एकीकडे. ते पुन्हा मग आपण पोते करून घरला घेऊन यायचे. लग्नाचा समारंभ कशा असायचे म्हणजे पहिले गाड्या बैल होती ज्यादा, वाहनं नव्हती. 5-5 दिवसाची लग्न असायची. पुन्हा ते गाड्या झोपून जायची. ते 1 दिवसाची हळदी करायची, हळदीचे लग्न जेवण, पुन्हा सकाळून आयर, त्याचं जेवण असायचं. डिपणी लागलेल्या 10-12 गाड्या जायच्या. आयरामध्ये काय द्यायची लोक? 5-10 रुपये दे, काय देते ते पहिले. स्वस्त आहे असायचा ओशी. लग्नात जेवायला काय असायचं? खीर पोळ्या. दुसरं काय नसायचं का? दुसरं काय नाही. आणि बेंड बाजा वगैरे होता का लग्नात त्यावेळेस, असायचं का? कुठले पिपाने 2 महार 2-3 बघायची कुठली तरी. एक सूरवालन, एक पिपाणी वालन, एक हलगेवालन, एक ढोलकवालन. झाली. मंडप वगैरे असायचा का? कुठले असलं रे लाकडं राहून करंजाच फाटे टाकलेलं असायचे वरून. बामण आपलं घरचं एखादा उभा करायला येतं ते. जातीच बामण कुठला कोण म्हणायचं? मंगलाष्टका कोण म्हणायचं? तीच म्हणा कोणा कोणाला येत होते. बाकी म्हणणारी होती पहिले फालतू माणसं गावातली, ती म्हणायची. मग ते 4-5 झाल्या सुटल्या. बदलते म्हणजे ते शेतकरी काम करत होती. आवत हे सुतार भरत होते. मग त्यांना ते बदलत ठरवलेलं असायचं. कसं असायचं ते? काय असायचं? हे खंड ठरवलेला असायचा. 4 पायल्या, कोणाला पोत, कोणाला 6 पायल्या, 8 पायल्या असं. ती सालभर त्याला ती एकनं फेकणं द्यायची त्याने करून नीट मोडलं तेडलं. आणि ही बलवती सुगी झाली ती पाडव्या योगताला हे त्यांना बलवतं देऊन टाकायचं. पाडव्याला द्यायची का ती? पाडव्याला खळीतळी झाल्यावर. होय. आधी काय बांधून ठेवलंय काय तिथं घरी? बर. शेतकरी जमा व्हायचं रानातलं इसकटलेलं आणि ती खळी केली म्हणजे मग त्यांना वाटप करायचं. कोण कोण असायचं बलुतेमध्ये? कोण कोण असायचं? बलवती म्हणजे आता काय जमीन नसेल ते असायचं सारी. ते मालावर घेत नव्हते. बर. मग पैशावर घ्यायचे. कोण? शेतकरी. ती गाडगी मडकी घ्यायची झाली, ती शरमापट्यावर पैशावर कसं देतो म्हणायची. बर. ते ठरवून घ्यायची. काय काय असायची भांडी ती? गाडगी असायची, मोग असायच्या, झाकणी असायच्या. तुमचं लग्न झालेलं आठवतं का तुम्हाला? लग्न झालेलं आता काय आठवतं? किती दिवस ध्यानात राहतात माझ्यावर. कसं झालं लग्न काय आठवत नाही का तुम्हाला? कुठं झालं तुमचं लग्न? लगीन झालं गावातच झालं. कसं झालं? काय 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 होतं लग्नामध्ये तुमच्या? हे असलंच मांडव दे झाला म्हणजे लाकडं रवलेले असायचे, त्याच्यातनं ते फाटं करंजाचं
टाकलेलं असायचं. हम्म. ती सावली. बर. तुमचं लग्न कोणी जमलं होतं? कसं जमलं तुमचं लग्न? चुलतं मालतीने हे जमवलेलं. हा. बागायला गेलता का तुम्ही? मग त्यांच्यावर पहिले बघायचं आहे बात बंद होत. हा ती कोण बोलतंय त्याचं खरं. हा. हम्म. किती पोरी बघितल्या होत्या? हे मालकीने बघितलेली एवढी बघायला गेलोच नाही. हा. म्हणजे आता सारखं आता पोरं बघायला लागतील बघा, ही पोरी पडली नाही का दुसरी बघायला लागतात, तिसरी चौथी पाचवी अशा 5-5 होतात. ते बघितलेले त्याच्यावर सहीच करायचं आम्हाला होती. होय. हम्म. एकच बघायची आणि तीच पसंत करायची. तीच पसंत करायची त्याच्यावर सही. हा. मग तुम्हाला ते आवडायची ना आवडायची, तुम्हाला तुमची आवड बिवड विचारत नव्हती का तुम्हाला? ते ना तसं बंद होत होती. हा पुन्हा जायचं हा. साऱ्याच ते ऐकलंच पाहिजे. बर. कसं काय एवढं कडक कायदा कसं काय होता? तसा कडक कायदा होता ते. कशामुळं? ऐकत होती सारीच. बर. कोणाच कोणी मोडायचं नाही. हा. हा. बर. शब्दाला मान द्यायची. माणूस दे. होय. हा. बैल मोठा हाणायचा कोणी. हा. मग हे लहानपणी ते व्यवहार शेतीचाच करायचा. बर. घरचे ते वडिलांना हे झोपून राहायचं. हा. आजार असल्यामुळं जायचं नाही हा. रानामाळात. मोठा हाणल्या मस्त नागार हाणलं. बर. होय. हा. 6 बैली नागार हाणला आम्ही. होय. बर. आमच्या बंधुरायानं 8 बैलीचं नांगर एकट्यानं हाणलाय हा. थोरल्यानं. बर. 8 बैली म्हणजे कसं काय पद्धत असायची? कशा असायची? कसे चालवायची? अशी एटणंच लावायची मोहर त्याला. हम्म. कडी असते का नाही हा. त्याचा अडकावून हम्म. ते ओवून घ्यायचे. हम्म. ह्याचं लाकूड खावायचं त्यांच्या मुदनीत हम्म. ह्यात. हम्म. ते ह्या कडकडे असं अडकायचे. हम्म. मधल्या बैलाला आगल्यावर बसायचं. हम्म. ते हाणायचे. हम्म. महागा नांगूर धरून हाणायचे. हम्म. नीट गेला बरं, हम्म. नाही तर त्याचं मानकुट मुरगाळून दणकं देऊन नीट गेला पाहिजे ना. बर. हा. हा. कडेला गेला की चाल ये म्हणलं का ती पळत अशी आली पाहिजे हा. तासात. बर. नाही येणं झालं का हे सारं शेत सोडायचं आणि पळत जाऊन थपकं द्यायचं बैलाला. बैलाला. मग कोणाला देते हा. तुला वळायचं माहीत नाही इथं मोहर नेट करतोय तकडं बर. तकडं जायचं आहे.